मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते। श्री भगवान उवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। भगवान संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांच्या कृपेने आपण आज ज्ञानेश्वरीच्या या 7व्या अध्यायाला प्रारंभ करत आहोत आणि आज बाबांच्या आज्ञेने अचानक या ठिकाणी सुरुवातीचं हे 7व्या अध्यायाचं चिंतन काही बाबांच्याच कृपेने जसं होईल तसं आपण करण्याचा प्रयत्न करूया. सातवा अध्याय आहे याचं नाव ज्ञान विज्ञान योग अशा प्रकारचं आहे. या अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञान आणि उपलक्षणाने अज्ञानही याचा विचार केलेला आहे. आतापर्यंत 6 अध्याय झालेत. भगवान भाष्यकारांच्या श्रीमद भगवद्गीतेच्या वर्गीकरणानुसार मागचे 6 अध्याय हे कर्मकांडाचे आहेत. या 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत हा उपासना कांडाचा विचार आहे आणि पुढे 13 ते 18 हे जे 6 अध्याय आहे त्यांच्यामध्ये ज्ञानाचा विचार आहे, वेदांत विचार आहे. तसं पाहिलं तर श्रीमद भगवद्गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय एकच आहे. आपण वारंवार ऐकत असतो जरी 700 श्लोक असले आणि अध्याय 18 असले तरी सुद्धा ज्ञानोबा म्हणतात की भगवान परमात्म्याने या गीतेमध्ये एकच विषय सांगितला आहे. देव बोलिले एक जे दुजे नाही, जे द्वैत नाही, जे अद्वैत आहे, जे परब्रह्म आहे त्याच्या संबंधानंच त्यालाच समोर ठेवून या संपूर्ण गीतेमध्ये या 3ही कांडांचा विचार आहे. कर्म जरी असेल तरी ते अंतःकरण शुद्धीच्या द्वारे ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच कारण ठरणारं होतं आणि उपासना विचार जरी असला तरी सुद्धा तोही अंतःकरणाच्या स्थिरतेच्या माध्यमातून ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच कारण ठरणार आहे. म्हणून कर्म आणि उपासना हे दोन्हीही ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच आहेत, परमात्मा प्राप्तीसाठीच आहेत. म्हणून कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हींच्याही द्वारे क्रमाने किंवा साक्षात, कर्म आणि उपासनेच्या माध्यमातून क्रमाने आणि ज्ञानाच्या माध्यमातून साक्षात परमात्मा प्राप्ती हेच एकमेव गंतव्य किंवा प्राप्तव्य गीतेचं आहे. अशा प्रकारे हे जे 6 अध्याय आहेत यांच्यामध्ये कर्म विचार पाठीमागे झालेला आहे. आता इथून पुढे उपासना विचार केलेला आहे. म्हणजे मुख्यत्वाने असं आपण चिंतन करावं. प्रामुख्याने उपासना विचार आहे. त्यात मधून पाठीमागे आपण पाहिलेलंच आहे. 6वा अध्याय हा जसा मुख्यत्वाने योगाचा विचार करणारा आहे तरीसुद्धा 6व्या अध्यायामध्ये जणू काही संपूर्ण गीताच होऊन गेली असा संपूर्ण विचार 6व्या अध्यायात झाला. त्यात राजयोगही झाला. राजयोग म्हणजे एक प्रकारचा ज्ञानयोगच आहे. ज्ञानाचाही विचार झाला. सुरुवातच कर्मयोगातून झाली होती. अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर न चाक्रियः. सुरुवातच कर्मयोगातून झाली होती म्हणून 6व्या अध्यायात कर्मयोगही सांगितलेलाच आहे.
शेवटी आताच आपण पाहिलं की सर्व तपस्व्यांमध्ये, ज्ञानीपुरुषांमध्ये, कर्मीप्यः, या सर्व कर्मी पुरुषांमध्ये सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. आणि या सर्व योग्यांमध्ये सुद्धा पुन्हा उपांत्य श्लोकामध्ये, मला वाटतं शेवटचा श्लोक असेल तो, योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना, नाही, तपस्वीभ्यो अधिको योगी. हा, तपस्वीभ्यो अधिको योगी, उपांत्य श्लोक आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा शेवटी सांगितलं की त्याही योग्यांमध्ये पुन्हा सर्वश्रेष्ठ कोण असेल तर मद्गतेन अंतरात्मना, ज्याचा अंतरात्मा म्हणजे अंतःकरण हे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नित्यस्थित आहे आणि श्रद्धेने युक्त होऊन तो या ज्ञानाच्या नंतरही माझी भक्ती करतो, असा जो भक्त आहे तो या सर्व योग्यांमध्ये सुद्धा पुन्हा श्रेष्ठ आहे. म्हणजे इथं पुन्हा हा भक्तियोग सांगितलाच, उपासना योग सांगितलाच. आणि पुन्हा मध्ये हठयोगाचंही वर्णन झालं, राजयोगाचं वर्णन झालं, अनेक प्रकारची साधनंही 6व्या अध्यायामध्ये सांगितले. म्हणजे प्रत्येक अध्यायाचा विचार केला तर त्या अध्यायामध्ये कर्माचाही विचार आहे, उपासनेचाही विचार आहे, ज्ञानाचाही विचार आहे. सर्व विचार प्रत्येक अध्यायामध्ये आहे. म्हणून जसं पंचदशीच्या संबंधानं बाबा सांगत असतात की एक पंचदशीचं प्रकरण म्हणजे स्वतंत्र एक ग्रंथ आहे. असं नाही की एका प्रकरणाला दुसऱ्या प्रकरणाची आवश्यकता आहे आणि मग ते 2-4 प्रकरणं एकत्र मिळून साधना करून मग त्याला मोक्षाची प्राप्ती होईल, असं नाही. एकाच प्रकरणाचा यथासांग अभ्यास जर केला तर ते एकच प्रकरण आपल्याला मोक्षफल पर्यवसायी करून देणार आहे, मोक्षफल प्राप्त करून देऊ शकतं. स्वतंत्र ग्रंथ आहे एक प्रकरण म्हणजे पंचदशीचा. तसा ज्ञानेश्वरीचा अध्याय एक अध्याय सुद्धा स्वतंत्र आहे. जरी कदाचित गीतेमध्ये संपूर्ण विचार नसेल एका अध्यायामध्ये, तरी तो माऊलींनी आणलेलाच आहे. म्हणून प्रत्येक अध्याय हा अत्यंत स्वतंत्र अशा प्रकारचा एक ग्रंथ आहे की त्या अध्यायामध्ये कर्मविचार संपूर्ण विचार आहे. कर्माचा विचार, जसं आपण हे 3 कांडांचा विचार करतो, हाही संपूर्ण विचार आहेच आहे. आणि सर्व अधिकारांचा विचार आहे, प्रत्येक साधनाचा विचार आहे, जीवाचा विचार आहे. कारण मोक्षफल प्राप्तीसाठी जे मुख्य विचार सांगितले ते आत्मविचार आहे, म्हणजे जीवाचा विचार आहे, जगताचा विचार आहे, ब्रह्मविचार आहे, ईश्वर विचार आहे, मायेचा विचार आहे. कारण जगताचा विचार करायचं म्हटलं की माया आणि ईश्वर यांचा विचार करावाच लागतो. जीवाचा विचार करायचं म्हटलं की त्याच्यामध्ये ब्रह्मविचार आलाच, कारण तो ब्रह्माहून कधी भिन्न नाहीच आहे. म्हणून हे संपूर्ण विचार मोक्षफल प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे सर्व विचार ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये आहेत. असा कोणताच अध्याय नाही की त्या अध्यायामध्ये जीवाचा विचार नाही, त्या अध्यायामध्ये ब्रह्मविचार नाही, त्या अध्यायामध्ये जगताचा विचार नाही, त्या अध्यायामध्ये ईश्वराचा विचार नाही, कर्मविचार नाही, उपासना विचार नाही, ज्ञानविचार नाही, असा एकही अध्याय नाही. आणि हे सगळे विचार धर्मविचार नाही असं नाही. सर्व विचार हे प्रत्येक अध्यायामध्ये असल्यामुळे प्रत्येक अध्याय हा स्वतंत्र आहे मोक्षफल प्राप्तीसाठी. म्हणून संपूर्ण गीतेचा वर्गीकरण करत असताना जरी त्रिकांडात्मक असा विचार केला असला, 6 अध्यायांचे षटक जरी वर्गीकरणामध्ये असले तरी ते प्रामुख्यानं आहेत. 6वा अध्याय हा संपूर्ण विषयांचं चिंतन करणारा जरी असला तरी प्रामुख्यानं योगाचा विचार करतो. म्हणून त्याला आत्मसंयम योगो नाम किंवा ध्यान योगो नाव त्याचं फक्त ते आहे. याचा अर्थ तेवढाच विचार त्याच्यामध्ये सांगितला असं मात्र नाही आहे. तसं या वर्गीकरणाचाही तसाच विचार आहे. जरी ह्या 6 अध्यायांमध्ये कर्मविचार सांगितला असला तरी आतापर्यंत जवळ आपण सर्वांनी 6 अध्याय ऐकलेतच. काय फक्त कर्मविचारच आपण ऐकला का आतापर्यंत? नाही आहे. मला तर वाटतं विशेषत्वाने ज्ञानविचारच झालेला या 6 अध्यायांमध्ये आताच्या संपूर्णपणे असंच दिसून येतं उलट प्रत्येक ठिकाणी. कारण माऊलींचा दृष्टिकोन तोच आहे, माऊलींचं ध्येय तेच आहे, सर्वांना तिथपर्यंतच घेऊन जायचं आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये जरी ते अस्पष्ट अशा प्रकारचे विचार असतील, आहेत तेच विचार परंतु अस्पष्ट आहेत, तेच माऊलींनी विशेषत्वाने प्रगट गुह्य बोले ते हेच आहे. गीतेमध्ये अस्पष्ट विचार आहेत, गुह्य विचार आहेत, ते माऊलींनी अत्यंत स्पष्ट अशा प्रकारचे प्रगट करून प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये आणि ओवीतून माऊलींनी प्रत्येकाचं ध्येय आणि गंतव्य हे स्वरूपच असावं, आत्मस्वरूपापर्यंतच सर्वांनी जावं, अशाच प्रकारचं त्यांचं उद्दिष्ट गंतव्य असल्यामुळे, माऊलींचं ध्येय तेच असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी माऊलींना त्या शब्दातून ब्रह्मसंस्पर्शच करायचा आहे की काय असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतं.
म्हणून या संपूर्ण अध्यायांमध्ये जरी कर्मविचार पाठीमागे झाला असला तरीसुद्धा तिथेही उपासना विचार होऊनच गेलाय, ज्ञानविचार होऊनच गेलाय. आणि इथून पुढेही या 6 अध्यायांमध्ये उपासना विचार प्रामुख्यानं असला. पुढे आपण पाहणार आहोत 9व्या अध्यायामध्ये, इथेही 7व्या अध्यायामध्ये उपासना विचार आहे. 10व्या अध्यायामध्ये जो विभूती योग आहे, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग आहे, हा ध्यान योगच आहे. त्यामुळे हा उपासना कांडामध्ये हे संपूर्ण अध्याय अंतर्भूत केले गेले. पण तरीसुद्धा प्रामुख्याने जरी या 6 अध्यायांमध्ये उपासना विचार असला तरीही इथेही कर्मविचार आहेच आहे, त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलाच आहे. आणि ज्ञानविचारही या ठिकाणी आहेच आहे. म्हणून प्रामुख्याने मात्र उपासना योग या 6 अध्यायामध्ये सांगितलेला आहे. परंतु जरी प्रामुख्यानं स्पष्टीकरण किंवा निरूपणाचा विषय हा जरी इथे उपासना असला तरी इथेही उद्दिष्ट आणि गंतव्य हे मात्र आत्मज्ञान प्राप्ती हेच आहे. इथेही प्रामुख्यानं प्रतिपाद्य जो विषय आहे, जे फल आहे, जे प्राप्त करून घ्यायचं आहे, तेही आत्मस्वरूपच आहे. ब्रह्मप्राप्ती हेच याही ठिकाणचं फल आहे, गंतव्य आहे. अशा प्रकारचा विचार आहे. या 7व्या अध्यायाला प्रारंभ या ठिकाणी होतोय. पहिला श्लोक आहे मय्यासक्त मनाः पार्थ योगम युञ्जन मदाश्रयः असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. या अध्यायाच्या पूर्व अध्यायामध्ये या अध्यायाचं अवतरण झालेलं आहे. काल आपण हे विस्तारानं ऐकलेलं आहे. उपासना विचार सुरू होणार आहे म्हणून भगवंतांनी पाठीमागेच सांगितलं की सर्व योग्यांमध्ये सुद्धा माझी भक्ती करणारा, श्रद्धेने युक्त होऊन सतत माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण ठेवणारा, अशी भक्ती करणारा जो भक्त आहे, योगी भक्त आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. युक्ततमः अतिशयेन युक्तः, तो सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा योगी आहे. अशा प्रकारचं भगवंताने आपलं मत सांगितलं. इथे मे मतः, असं माझं मत आहे, असं भगवंताने सांगितलं. आणि या अध्यायाला इथे आता प्रारंभ होतोय. भगवान परमात्मा म्हणतात श्री भगवान उवाच. श्री भगवान, इथे श्री हा शब्द आलेला आहे. श्री भगवंताला श्री असं लावलंय. श्री भगवान. श्री या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. श्री म्हणजे लक्ष्मी असाही अर्थ होतो. श्री म्हणजे विद्या असाही अर्थ होतो. आणि श्री हे जे मोठी संत महापुरुष असतात त्यांच्या सुरुवातीला श्री लावावं अशा प्रकारची एक आपली परंपरा आहे. श्री भगवान उवाच, भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सर्व ऐश्वर्य आहेत. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती तेथ म्हणून तो भगवंतू, असे भगवान परमात्मा आहेत. श्री भगवान उवाच मय्यासक्त मनाः, हे पार्थ मयी आसक्त मनाः मद आश्रयः योगम युञ्जन माम समग्रम यथा ज्ञास्यसि तथा तत् असंशयम शृणु. किंवा असंशयम यथा ज्ञास्यसि तत् शृणु. हे पार्थ, हे अर्जुना. अर्जुनासाठी या ठिकाणी पार्थ असा शब्द आलेला आहे. पार्थ याचा अर्थ होतो जो पृथ्वीचा पुत्र आहे, असा सरळ वाच्यार्थ तर सर्वांना माहितीच आहे. पण पार्थ या शब्दाचा अर्थ करत असताना प म्हणजे परमात्मा आणि अर्थ म्हणजे प्रयोजन, विषय. परमात्मा पह म्हणजे परमात्मा, एव अर्थः प्रयोजनम यस्य सह पार्थः, अशी व्युत्पत्ती केलेली आहे पार्थ शब्दाची मधुसूदनीमध्ये. पार्थ म्हणजे ज्याचा परमात्मा हाच एकमेव विषय आहे. परमात्मा प्राप्ती हेच एकमेव ज्याचं गंतव्य आहे, प्राप्तव्य आहे, त्याला पार्थ असं म्हणतात. अर्थात पार्थ म्हणजे एक मुमुक्षु आहे, मोक्षेच्छू आहे, ज्याला परमात्माच फक्त पाहिजे. आत्मधनम जयती इति धनंजयः. म्हणून अर्जुनाच्या संबंधानं त्याची जी विशेषणं किंवा त्याची जी नावं आहेत ही हेतुगर्भित त्याची विशेषणं आहेत. तो आत्मधन जिंकणारा आहे म्हणून त्याला धनंजय अशा प्रकारचं नाव दिलंय. त्याला पार्थ का म्हणतात? तो पृथ्वीचा पुत्र आहे एवढंच कारण नाही, परमात्माच त्याला फक्त पाहिजे, दुसरं काही नको आहे, म्हणून त्याला पार्थ असं म्हणतात. म्हणजे एक प्रकारचा श्रेष्ठ जिज्ञासू किंवा मुमुक्षू अशा प्रकारचा तो आहे, पार्थ आहे. हे पार्थ,
मयी आसक्त मनाहा. आता ते भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात की हे पार्थ, मयी आसक्त मनाहा, मयी म्हणजे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आसक्त झालेलं आहे ज्याचं मन. मयी आसक्त मनाहा, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्याचं मन आसक्त झालेलं आहे असा तू. त्यानंतर कसा? मद आश्रयः. मद म्हणजे अहम, अहमेव आश्रयः यस्य सह मद आश्रयः. मीच आहे आश्रय ज्याचा असा तो कोण? असा तूच आहेस. मद आश्रयः त्वम, असा तू. योगम युंजन, आणि सतत योग करणारा. युंजन म्हणजे करणारा. योग करणारा म्हणजे योगाभ्यास करणारा, किंवा योग म्हणजे अंतःकरणाची स्थिरता. आपण पाहिलंय पाठीमागे. यदा विनियतं चित्तम आत्मन्येव अवतिष्ठते निस्पृहः सर्व कामेभ्यो युक्त इति उच्यते तदा. तो योगी आहे, त्याला योग असं म्हटलंय की ज्याचं अंतःकरण हे सतत परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लागलेलं आहे, ज्याचं अंतःकरण हे स्थिर झालेलं आहे, असा आहे तो योगी. पण असा योगाभ्यास करणारा तू आहेस, म्हणजे अंतःकरण स्थिर करणारा, अंतःकरणाचं समाधान करणारा, अंतःकरणाची एकाग्रता करणारा, अशा प्रकारचा तू आहेस. म्हणून असा तू योगम युंजन, सतत योगाभ्यास करणारा असा तू. माम समग्रम, पूर्ण रूपाने मला, आणि पुन्हा असंशयम म्हणजे संशय रहित अशा प्रकारचं होऊन, यथा ज्ञास्यसी, जेणेकरून तू मला जाणशील, तत् शृणु, ते तू माझ्याकडून ऐक, ते तू श्रवण कर. म्हणजे अर्जुनासाठी या ठिकाणी महत्त्वाचे 2 विशेषण दिलेत. पहिलं तर हेतुगर्भित विशेषण त्याला दिलं आहे, संबोधन आहे. हेतुगर्भित संबोधन आहे. पार्थ, तू पार्थ आहेस, म्हणजे तुला परमात्मा प्राप्तीच फक्त करून घ्यायची आहे असा तू आहेस. आणि तू योगम युंजन अशा प्रकारचा आहेस, सतत योगाभ्यास करणारा असा तू आहेस. मद आश्रयः, माझाच फक्त आश्रय करणारा असा तू आहेस. पाठीमागे आपण पाहिलं, अर्जुनाला शंका आली की अयतिहि श्रद्धयोपेतो योगाचलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं काम गतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भय विभ्रष्टश्चिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पति एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेत्तान्न ह्युपपद्यते. असा माझा संशय आहे, आणि या संशयाचं निराकरण करणारा तुझ्यापेक्षा कोणी आता समर्थ या ठिकाणी नाही. तूच या संशयाचं निराकरण करू शकतोस. म्हणून अर्जुनाला जेव्हा जेव्हा काही शंका आली किंवा त्याला काही समस्या निर्माण झाली, तेव्हा अर्जुन फक्त भगवंताचाच आश्रय घेतो, दुसऱ्या कोणाचाही तो आश्रय घेणारा अशा प्रकारचा नाही आहे. म्हणून मद आश्रय हा, ज्यानं माझाच फक्त आश्रय केलेला आहे असा तू आहेस, असा तू मद आश्रय हा. आणि मयी आसक्त मनाहा, ज्याचं मन माझ्याच ठिकाणी आसक्त झालेलं आहे असा तू आहेस. फक्त माझंच सतत चिंतन करणारा असा तू आहेस. सतत चिंतन म्हणजे किती चिंतन करतो? असं म्हणतात, अर्जुनाचं सुषुप्तीमध्ये सुद्धा भगवत चिंतन सुरू असायचं. ती कथा आपण कायम ऐकत असतो. नारद महर्षींनी एकदा असं विचारलं भगवान परमात्म्याला की तुमचा श्रेष्ठ भक्त कोण आहे? भगवंताने सांगितलं की अर्जुन हा माझा श्रेष्ठ भक्त आहे, परम मित्र आहे. स एवाय मया तेद्य, 4थ्या अध्यायात म्हटलं पाठीमागे, भक्तोसी मे सखाचेती रहस्यम ही एतद उत्तमम. माझा भक्त आहेस आणि सखाही आहेस, म्हणून माझा श्रेष्ठ भक्त अर्जुन आहे असं भगवंताने सांगितलं. कशावरून आहे? तर असं ज्यावेळेस हे पाहण्यासाठी नारद महर्षींनी विचारलं, त्यावेळेस भगवंताने सांगितलं की तुम्ही अर्जुनाची भक्ती पहा, एक दिवस कळेल तुम्हाला. त्यावेळेस अर्जुन सुषुप्तीमध्ये असताना भगवंताच्या त्या शयनगृहामध्ये नारद महर्षी त्या ठिकाणी गेले आणि पाहिलं तर अर्जुनाच्या तिथून रोमारोमातून अर्जुनाच्या श्रीकृष्ण श्रीकृष्ण अशा प्रकारचं नामस्मरण सुरू होतं. त्याने पाहिलं अर्जुन जागा आहे का? अर्जुन तर झोपलेला आहे. आवाज कुठून येतो? आवाज अर्जुनाच्या रोमारोमातून येत होता. म्हणजे अर्जुन हा सुषुप्तीमध्ये सुद्धा भगवत भक्ती करणारा अशा प्रकारचा आहे, परमात्म्याचे चिंतन करणारा अशा प्रकारचा होता. असा हा मयी आसक्त मना हा,
सतत भगवंताचंच चिंतन करणारा, ज्याचं मन भगवंताच्याच ठिकाणी आसक्त झालेलं आहे, लागलेलं आहे, कायमचं स्थिर झालेलं आहे, असा तू आहेस. म्हणून असा तू जेणेकरून संपूर्ण रूपाने मला तू जाणशील. समग्रम यथा माम ज्ञास्यसी, संपूर्ण रूपाने जसं मला जाणशील. आणि असंशयम, संशयरहित, कारण जाणण्यामध्ये पूर्णपणाने जाणणं असावं समग्र, आणि पुन्हा असंशय असावं. अल्पश्रुत काही जण म्हणजे अल्पज्ञ असंही असू नये, आणि पुन्हा ते संशयातलं जाणणं असू नये. ज्ञानामध्ये हे दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कधी कधी अपूर्ण ज्ञान असतं आणि कधी कधी हे संशयातलं ज्ञान असतं. दोन्हीही ज्ञान हे घातकच अशा प्रकारचं आहे. म्हणून भगवंत म्हणतात की समग्रम, पूर्ण ज्ञान तुला होईल, जेणेकरून मला तू पूर्ण रूपाने जाणशील. आणि असंशय म्हणजे दृढ रूपाने जाणशील, संशय विपर्यय रहित अशा प्रकारचं होऊन मला तू जाणशील. कोणत्याही प्रकारचे संशय तुला राहणार नाहीत असं मला तू जाणशील. आणि असं जेणेकरून जाणशील असं ज्ञान मी तुला या अध्यायामध्ये सांगणार आहे. तत् शृणु, अशा प्रकारचं तू माझ्याकडून श्रवण कर. याचा अर्थ ज्ञानयोग सांगितलेला आहे. ज्ञानाचं महात्म्य किंवा ज्ञानाचं वर्णन भगवंताचं ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान जेणेकरून होईल किंवा जसं होईल, पूर्ण ज्ञान जसं होईल, दृढ ज्ञान जसं होईल, तसं निरूपण या अध्यायामध्ये केलेलं आहे. ही या अध्यायाची सुरुवातीची प्रतिज्ञा आहे भगवंताची. पूर्ण म्हणजे या अध्यायाचं जर पूर्ण रूपाने चिंतन केलं तर आपल्याला समग्र ज्ञान होईल आणि निसंशय ज्ञान होईल, अशा प्रकारचा हा अध्याय आहे. आणि काय आहे ते तत्शृणू असं म्हटलं, ते माझ्याकडून तू ऐक. तर ते काय ऐकायचंय, ते त्याचा विषय, त्या श्रवणाचा विषय भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः यज्ञात्वा न इह भूयः अन्यत् ज्ञातव्यम अवशिष्यते. अहम इदम सविज्ञानम ज्ञानम अशेषतः वक्ष्यामि यत् ज्ञात्वा इह भूयः पुनः अन्यत् ज्ञातव्यम न अवशिष्यते. अहम म्हणजे मी, ते म्हणजे तुला, तुभ्यम, इदम सविज्ञानम ज्ञानम, विज्ञानासहित असणारं हे ज्ञान, अशेषतः वक्ष्यामि, संपूर्ण रूपाने तुला सांगेल. यज्ञात्वा, की जे ज्ञान जाणलं असता, जे ज्ञान प्राप्त केलं असता, इह पुन्हा या मृत्यूलोकामध्ये, भूयः म्हणजे पुन्हा, ज्ञातव्यम न अवशिष्यते, पुन्हा काही जाणण्यास योग्य अवशिष्टच राहत नाही, जाणायला काही पुन्हा शिल्लक राहत नाही, असं ते ज्ञान आहे. एक ज्ञानाचं वर्णन आहे की जे जाणलं असता पुन्हा जाणायला काही शिल्लक राहत नाही, असं ज्ञान मी तुला सांगेन. आणि दुसरं एक विशेषण आहे सविज्ञानम, म्हणजे विज्ञानासहित अशा प्रकारचं ते ज्ञान मी तुला सांगेन. पुन्हा अशेषतः वक्ष्यामि, पूर्ण रूपाने सांगेन की ते सांगताना काही शिल्लक ठेवणार नाही पाठीमागे, काही असं म्हणजे जवळ पुन्हा काही राखून बोलणार नाही मी, की त्याची आवश्यकता पडली की पुन्हा माझ्याच चरणाजवळ तुला यावं लागेल, असं काही राखून बोलणार नाही. पूर्ण रूपाने मी सांगून टाकेल. अशेषतः, काही अवशिष्टच ठेवणार नाही. अशेषतः वक्ष्यामि, पूर्णपणे मी तुला सांगेन. ज्ञानम, काय सांगेन, ते तुला ज्ञानम वक्ष्यामि, ज्ञानाचं प्रतिपादन करेन. ते कोणतं ज्ञान आहे, भगवत प्राप्तीचं हे ज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान आहे, जेणेकरून ब्रह्मस्वरूपाची यथार्थ ओळख होईल, अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान तुला पूर्णपणाने मी सांगेन, अशी प्रतिज्ञा. आता याचं जे स्वरूप आहे ते कसं ज्ञान आहे, कोणतं ज्ञान आहे, ते कसं स्पष्टीकरण, की त्या स्पष्टीकरणामध्ये, त्या ज्ञानाच्या विषयाच्या त्या प्रतिपादनामध्ये कसल्याही प्रकारचं अवशिष्ट काही शिल्लक राहत नाही. पूर्णपणाने ते कसं जाणल्या जाईल आणि निसंशय कसं जाणल्या जाईल, त्याचं संपूर्ण स्वरूप तर पुढे 4थ्या श्लोकापासून पुढे येणार आहे. भूमी रापो नलो वायू, इथून पुढे हे संपूर्ण हे म्हणजे सुरुवातच केली आहे. ते ज्ञान कसं आहे, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी सुरुवात केली आहे. अगोदर 2 प्रकारची प्रकृती सांगितलेली आहे. त्या प्रकृतीपासून होणारं संपूर्ण हे जगत कसं आहे ते सर्व सांगितलेलं आहे. भगवंताचं तटस्थ लक्षण काय आहे, स्वरूप लक्षण काय आहे, हा संपूर्ण विचार पुढे सांगून ते ब्रह्मज्ञान संपूर्ण सांगून पुढे काही विभूती योग ही ध्यान योगासाठी सांगितलेला आहे. हा संपूर्ण विचार पुढे येणार आहे.
पण इथे या 2 श्लोकामध्ये प्रतिज्ञा केली आहे की जेणेकरून, म्हणजे प्रतिज्ञा तर केलीच, पण वेदांताच्या ग्रंथांमध्ये असा विचार केलेला आहे की कोणत्याही ग्रंथाच्या प्रारंभाला त्याचा अनुबंध पण कळला पाहिजे, त्याचा अधिकारी कोण आहे, विषय काय आहे, त्याचा प्राप्तव्य म्हणजे फल काय आहे, संबंध काय आहे, हाही कळला पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणून मंगलाचरण करताना सुद्धा त्या मंगलाचरणामध्ये अनुबंध असला पाहिजे असं दार्शनिकांचं मत आहे. संबंधश्च अधिकारीच विषयश्च प्रयोजनम विनानुबंधम ग्रंथादौ मंगलम नैव शस्यते. म्हणजे संबंध, अधिकारी, प्रयोजन, फल हे सगळे अनुबंध चतुष्टय, आणि या अनुबंध चतुष्टयाशिवाय मंगलाचरण जर केलं असेल तर ते मंगलाचरण प्रसिद्ध होत नाही किंवा त्याची विद्वानांकडून प्रशंसा केली जाऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणून मंगलाचरण तर करावं, आणि मंगलाचरण करतच त्याच मंगलाचरणामध्ये अधिकारी कोण आहे या विषयाचा, इथे या ग्रंथाचा, याचा विषय काय आहे पुढे सांगितलं जाणार हेही सांगितल्या जावं असं परंपरेमध्ये सांगितलं जातं. तसं ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. या ओवीमध्ये मंगलाचरण जसं आहे तसं अधिकारी पण सांगितलेलं आहे. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी, अधिकारी पण सांगितलेला आहे, विषय सांगितलेला आहे, प्रयोजन सांगितलेलं आहे, सर्वच अनुबंध सांगितलेला आहे. तसं इथे सुद्धा ही प्रतिज्ञा तर केलीच भगवंताने, पण या प्रतिज्ञेच्या बरोबरच या अध्यायाचं श्रवण करणारा जो अधिकारी आहे तो कसा असला पाहिजे, त्या अधिकाऱ्याचंही वर्णन केलेलं आहे, विषयाचंही वर्णन केलेलं आहे, त्याच्या संबंधाचंही वर्णन केलं आणि फलाचंही वर्णन केलेलं आहे. अधिकारी कोण आहे? मयी आसक्त मनः, ज्याचा भगवंताच्याच ठिकाणी मन कायमचा आसक्त झालेला आहे, म्हणजे पूर्णपणे ज्याच्या अंतःकरणातून विषयासक्ती निघून गेलेली आहे, भगवंताला सोडून दुसरीकडे कुठेही त्याचं मन आसक्त होत नाही, असा जो आहे तो अधिकारी आहे. योगम युंजन, पाठीमागेच योग सांगितलेला आहे, असा योगाभ्यास कर, योगी हो असं म्हटलंय पाठीमागे भगवंताने. तस्माद योगी भवार्जुन, आणि इथं म्हटलं योगम युंजन, म्हणजे योगाभ्यास करणारा तू आहेस. पाठीमागे म्हटलं योगी हो असं म्हटलं, म्हणजे इथं लगेच हा या अध्यायामध्ये अर्जुन हा योगी झाला सुद्धा, आणि भगवंत म्हणतातही की तू योगाभ्यास करणारा आहेसही, म्हणजे योगी आहेस तू असं भगवंतानं म्हटलेलं सुद्धा आहे. असा तो आहेस, म्हणजे असा हा योगी असला पाहिजे. बाबा सांगत असतात की वेदांताचे 2 अधिकारी हे श्रेष्ठ आहेत. एक तर ज्याला निर्विकल्प समाधी प्राप्त झालेला आहे असा योगी, त्याला काना वचनाची ये भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊनी उठी कवनू एकू जो, अशा प्रकारे त्याला तत्वमसी महावाक्याचं श्रवण झाल्याबरोबर तत्क्षणीच त्याला ब्रह्मज्ञान होऊ शकतं. कारण आत्मज्ञान तर प्रत्यक्ष झालेलं आहे. आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान आहे योगी पुरुषाला, फक्त ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान नाही आहे. म्हणून ब्रह्माचंही त्याला अपरोक्ष ज्ञान होऊन जाईल, ब्रह्माची परोक्षता निघून जाईल, आत्म्याची परिच्छिन्नता निघून जाईल. म्हणून एक योगी हा वेदांताचा श्रेष्ठ अधिकारी आहे, आणि एक आहे सगुण साक्षात्कारी भक्त हा सुद्धा, कारण त्यालाही भगवंताचं ज्ञान आहेच आहे, त्यालाही सर्वत्र भगवत दर्शन आहेच आहे. फक्त हे जे सर्व आहे ते आता ब्रह्ममय आहे एवढंच फक्त समजून घ्यायचं आहे, आणि त्याच्याहून मी वेगळा नाही एवढं समजून घ्यायचं आहे. म्हणून तोही जो सगुण साक्षात्कारी तोही श्रेष्ठ अशा प्रकारचा अधिकारी आहे वेदांताचा. म्हणून इथं योगम युंजन पुढं ज्ञान सांगणार आहेत, म्हणून योगाचा अभ्यास करणारा योगी असलेला तो अधिकारी आहे. मद आश्रय हा असा कोणी भक्त जर असेल, आताच आपण पाहिलं मद आश्रयातून भक्त आहे, सगुण साक्षात्कारी भक्त की जो भगवंताचाच फक्त आश्रय करतो, असा जो आहे तोही याचा अधिकारी आहे. असा असणारा जो आहे तो ज्ञानाच्या द्वारा जर अधिकारी पाहायचं म्हटलं तर त्याला काय पाहिजे? ज्ञानच पाहिजे, आहे की नाही? मग त्याचा विषय काय आहे? फक्त ज्ञान, आत्मज्ञान हेच त्याचं उद्दिष्ट आहे ना. त्याला प्रयोजन कोणतं? ज्ञानच पाहिजे. मग त्याचा अधिकारी जो आहे ज्ञानाचा, त्याला आश्रय कोण आहे? का त्या ज्ञानामध्ये आश्रय म्हणजे आश्रय आणि विषय ह्या दोन्ही सुद्धा ज्ञानामध्ये काय, ज्या ज्ञानाला आश्रय नाही आणि विषय नाही तेच त्याचं स्वरूपभूत ज्ञान आहे ज्ञानामध्ये, बरोबर आहे की नाही? ज्ञानाला आश्रय आहे का विषय आहे? का ज्याला आश्रय नाही विषय नाही तेच ज्ञान आहे. आणि भक्तीमध्ये आश्रय कोण आहे?
आणि विषय कोण आहे? विषय तोच आहे आणि परमात्मा. जर तुम्ही उपासना काढणं म्हणत असाल तर याच्यामध्ये हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी असं सांगितलं की ह्या सगळ्या 7व्या अध्यायाचं बीज हे 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात आहे. तो कोणता? योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. तर सगळे जे योगी आहेत, योगी म्हणजे सगळे जे परमात्मा प्राप्तीचं साधन करणारे आहेत, त्यांच्यामध्ये सर्वच योग्यांमध्ये कोणताही योगी असला परंतु त्याच्यातला श्रेष्ठ योगी कोण आहे? मद्गतेन अंतरात्मना. ज्याचा अंतरात्मा म्हणजे अंतःकरणवृत्ती ही माझ्या ठिकाणी गेलेली, म्हणजे माझ्या ठिकाणी प्रविष्ट झालेली, म्हणजे ज्यांच्या अंतःकरणवृत्तीनं केवळ मलाच विषय केलेलं आहे असा जो आहे. आणि श्रद्धावान भजते, श्रद्धेने युक्त आहे आणि मग माझं भजन करतो, तो मला सगळ्या योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी वाटतो. म्हणजे याच्यामध्ये काय? मद्गतेनं अंतरात्मना हे जे शब्द ऐकले तर माझ्या ठिकाणी म्हणजे तुझं स्वरूप कसं आहे हे स्वरूपाचं ज्ञान आपल्याला व्हावं. आणि अंतरात्मना मद्गतेनं म्हणजे अंतरात्म्याची किंवा अंतःकरणाची भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थापना कशी करावी, आहे की नाही, ही शंका येते की नाही. हे 6व्या अध्यायातलं प्रश्न बीज घेऊन भाष्यकार म्हणतात की या 6व्या अध्यायातलं प्रश्नाचं बीज घेऊन मग आता हा पुढचा अध्याय सुरू झाला. ह्या अध्यायामध्ये आताच आपण सांगितलं की हे उपासना कांड आरंभ झालं. तर ह्याच्यामध्ये काय आहे? हे सर्वात महत्त्वाचं आहे की उपासनेमध्ये आश्रय आणि विषय दोन्ही परमात्माच आहे. बाकीच्या ठिकाणी आज समजा यज्ञयाग करत असलं, यज्ञयागाला आपण यज्ञाचा आश्रय करतो, बरोबर ना, आश्रय केलेला आहे, परंतु आपला विषय कोण आहे? विषय म्हणती यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगी जे आपलं संसार म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. आश्रय कोण आहे? यज्ञातल्या देवता आणि विषय काय आहे? स्वर्ग सुख आहे. तसं इथं आमचा विषय तो त्यांचा झाला नारायण, विषयही परमात्मा आणि आश्रय कोण आहे? आश्रय परमात्मा. परमात्म्याच्याच आश्रयाला राहिलं तर परमात्म्यालाच विषय करायचं. अखंडानंद स्वामींनी लिहिलं की एखादा मनुष्य आहे तो दिवसभर धन्याची सेवा करतो किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, त्याला अर्थार्जनाचा आश्रय कोण आहे? कंपनी किंवा मालक. आणि त्याचा विषय काय आहे? हे सगळे पैसे घेऊन आपल्या कुटुंबाचं पोषण करणं. विषय कोण आहे? ग्रह पुत्र दारा आणि आश्रय कोण आहे? कंपनी, आहे की नाही. तसं इथं आश्रय कोणाचा? परमात्म्याचाच आणि विषय कोण आहे? तर परमात्मा. म्हणून विषय परमात्मा आणि आश्रय परमात्मा झाल्यामुळं भक्त जो आहे त्याला देवा येऊनी जाऊनी पाहे तुझ्याकडे पडिल्या साकडे नारायण. आम्हाला परमात्म्यावर जर काही आपल्या ठिकाणी कोणतंही काही कमी पडलं तर आम्ही कोणा पतिव्रता श्री जशी आहे ते पतीकडेच मागते, तसं याचा आश्रयसुद्धा कोण आहे? परमात्माच आहे. त्यांनी सांगितलं काही जरी देवा तू आम्हाला दूर सारण्याचा प्रयत्न करशील तरी आम्ही दूर जाणार नाही. काय कोणासाठी केली प्रपंचाची होळी या पाया वेगळी मायबापा जाळूनी संसार बैसलो अंगणी नाही तुझ्या मनी मानसी आहे. तर आम्हाला आश्रयच तुझा आहे. तो काय ना वशे निकट शेजारी. तुकाराम महाराज म्हणतात की पाया दिली स्वाना दिली सवे आणि पायाभोवती ते भोवे. या ठिकाणी कुत्रं त्या मालकाने पाळलं आहे तर ते त्याला कितीही जरी हाडहाड म्हटलं तरी ते कुठे जाणार? परमात्म्याच्या जवळ. तसं आम्हाला प्रेमाचं बोलणं करायचं झालं किंवा कलह करायचा झाला तरी आश्रय कोण आहे? परमात्मा. म्हणून आमचा कुठेही जरी गेलो तर आश्रय परमात्मा आणि आम्हाला पाहिजे कोण? विषय पण परमात्माच पाहिजे. आणि कोणाचा? परमात्मा प्राप्तीसाठी आश्रय कोणाचा आहे? परमात्म्याचा. म्हणून आपल्याकडं कोणतीही साधना करत असताना काय अपुरं पडलं तर ते मागायचं कोणाकडं? परमात्म्याकडंच. कारण आश्रयसुद्धा कोणी आता दुसरीकडून कुठून आम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून भक्त जो येतो काय करतो? उपासक भगवंताशीच प्रेम कलहसुद्धा त्याच्याशीच करतो आणि अत्यंत प्रीतीचं बोलणं असेल ते सुद्धा त्याच्याकडंच करतो, आहे की नाही. उपासने ज्ञानाला आश्रय विषय रहित जे असतं ते ज्ञान आहे. आणि उपासनेमध्ये ज्याला परमात्माच आश्रय आणि परमात्माच विषय असतो ती काय आहे? बरं ना, उपासना आहे असं सांगितलं. म्हणून या जर आपण भक्त असू तर आपल्याला भक्तामध्ये आपल्याला जगामध्ये कोणाचाच आश्रय नसला पाहिजे. काल एकाने सांगितलं
की मी महिनाभर त्यांनी सांगितलं, ते आलेलं नाही आता, ते म्हटले की मी महिनाभर सारखा कावल्यासारखा झालो आहे. त्याचं कारण काय म्हणे, मला वाटतं की हे मदत करील ते मदत करील, पण मला कोणाचीच मदत झाली नाही. मग मला आता असं वाटलं का निदानीचा एक पांडुरंग, म्हणलं मग एक महिन्यापूर्वी वाटलं असतं तर हा पश्चाताप झाला नसताना. त्यांनी काय केलं, आश्रय कोणाला केलं, लोकांना केलं, आहे की नाही, आणि विषय कोणाला केलं, अर्थार्जनाला केलं. आता हे त्याच्यापेक्षा काय होईल ते होय या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे, देह आम्ही केला भोगाचे सांभाळी, राहिलो निराळी माना माना. असं जर केलं तर भक्ताचे हे विसरून चालणार नाही की माझा आश्रय कोण आहे. त्याला सर्वात लज्जास्पद गोष्ट कोणती आहे की त्याने परमात्मा सोडून दुसऱ्याचा आश्रय करणं. जसं द्रौपदी आहे, द्रौपदीनं आश्रय काय केला की पहिल्यांदा तिला वाटलं भीष्म पितामह अर्जुन हे पराक्रमी आहे, भीम बलवान आहे, त्याने वाचू शकले नाही. जेव्हा त्यानं शेवटी भगवंताला हाक मारली तेव्हा भगवंतानेच तिला वस्त्राचं म्हणजे वस्त्राच्या कोडी पुरविल्या. नुसत्या पुरविल्या नाही तर नाथ महाराज म्हणतात नेसती लुगडी सोय झालो. मग ते वस्त्रहरणाचा प्रसंग होऊन गेल्यानंतर भगवंताला वाटलं की आता ही द्रौपदी जी आहे तर त्या द्रौपदीला आपल्याबद्दल आता काय काय वाटलं असतील भावना, ऐक ना, किती संरक्षण कसं केलं आपण. म्हणून भगवान गेले भेटायला द्रौपदीला. द्रौपदीनं मागंसुद्धा त्याच्याकडे वरसुद्धा पाहिलं नाही. भगवान म्हणतात द्रौपदी आज तू एवढी रुष्ट होण्याचं कारण काय. ते म्हणजे काही नाही, मला तुझ्याशी बोलण्याची जी इच्छा नाही म्हणून. एवढा मोठा प्रसंग आला तर माझ्यावर त्यावेळेला इतका हे लागायला कशाला पाहिजे होता वेळ. तो मला द्रौपदीनं अगोदर सगळ्यांचा जोपर्यंत आश्रय केला तोपर्यंत परमात्मा आले नाही आणि नंतर उशिरा आले. मग जेव्हा तिनं सांगितलं की आता तुझ्या वाचून दुसरा कोणीच त्राता नाही, ते अभंग आहे ना तुकाराम महाराजांचं की नाही दुसरं आहे, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया आणि वेळ का सखया लावे येला, आहे की नाही. आता तुला वेळ का लागला, परमात्म्याने सांगितलं काय तू वेडी, तू दातात पदर धरला ज्या वेळेला तेव्हा तुला वाटलं की स्वतःचं संरक्षण मी करील, म्हणजे तू आश्रय कोणाला केलं, स्वतःला केलं, आहे की नाही. नंतर ह्यांच्याकडं पाहिलं, भीष्मादिकांकडं पाहिलं, तोपर्यंत आता मी कसा येणार. ज्यावेळेला तुझा आश्रय केला मला त्यावेळेला मी आलो. म्हणून भगवत भक्ताचा जो आश्रय तो परमात्मा असला पाहिजे. परमात्म्याच्या अतिरिक्त जर आपल्या जीवनामध्ये किंवा अंतःकरण वृत्तीचा आश्रय दुसरा जर होत असेल तर याचाच अर्थ ही लज्जास्पद गोष्ट आहे. म्हणून जीवाने धनाने मला माझा व्याधी बरा होईल किंवा धनाने मला कीर्ती मिळेल किंवा कीर्तीनं मला सुख होईल, याचा अर्थ विषय जो आहे तो विषयसुद्धा दुसरा आहे आणि आश्रयसुद्धा दुसरा आहे आणि नावाला परमार्थात आहे की नाही. परमार्थ म्हटलं का विषय परमात्मा असला पाहिजे आणि आश्रयही परमात्मा असला पाहिजे. ज्ञान म्हटलं ना की ज्ञानामध्ये काय असलं पाहिजे, ज्ञानामध्ये मागं कोणी आश्रय नसला पाहिजे पुढं कोणी विषय नसला पाहिजे, आहे की नाही. अंतःकरण चा आश्रय, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आहे, बरोबर ना. त्या चैतन्य स्वयंप्रकाश आहे, त्याला कोणी आश्रय आहे का पाठीमागं. बरं, चैतन्याच्या अतिरिक्त मत्तपर येणारच आहे. आता मत्तपरतरम नान्यत किंचित असते धनंजय. जर माझ्याहून दुसरा पदार्थच नाही तर विषय करायला मला काय आहे आणि आश्रय मला कोणाचा आहे का मी स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध आहे का, यालाच ज्ञान म्हणतात, ऐक नाही, यालाच ज्ञान म्हणतात. आणि याच्यासाठी लागणारा अधिकार कसा आहे, योगम युंजन म्हणजे ध्यानयोगाचा सदा आश्रय करणारा असा तो. ध्यानयोगाचा आश्रय करणारा म्हणजे काय, हा भक्तीचा अधिकारी अर्जुन झाला. कशावरून तर पाठीमागं सांगितलं की यदा विनियतम चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृहा सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. ज्याने आपल्या यदा विनियतम चित्तम, ज्याने आपलं चित्त स्वाधीन करून घेतलेलं आहे की जे चित्त आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी त्याची चिरस्थिर स्थापना केलेली आहे आणि जगात निस्पृहा सर्व कामेभ्यो, आणि सगळे जेवढे विषय आहेत आई किंवा पारलौकिक त्याच्याविषयी तो स्पृहारहित इच्छारहित झालेला आहे आणि त्यावेळेला तो युक्त झालेला आहे. असा जो युक्त पुरुष आहे तर ते म्हणतात असा योगम युंजन, आणि तो मय्यासक्त म्हणा. आसक्ती कोणाची, आता सांगितल्याप्रमाणे पत्नी गृहदारा का यांच्याविषयीची आसक्ती, आणि आश्रय कोण आहे, परमात्मा आहे. तर मग त्याचा आश्रय आणि विषय एक झाला का, नाही, ऐकी नाही. किंवा परमात्मा प्राप्त होईल परंतु परमात्मा प्राप्त धनाने होईल
कीर्तीने होईल, दुसरं जर केलं असेल तर त्याचा आश्रयसुद्धा काय आहे, दुसरा विषयही परमात्मा आणि आश्रयही परमात्मा. म्हणून परमात्मे वाचून दुसरं काही नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे. जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या कोणत्याही अवस्थेमध्ये जर त्याला विषय असतील तर तो भगवंताच्या कृपेचा अधिकारी नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी मय्यासक्त मना आणि मदाश्रया यांनी असं सांगितलं की जीवाने जीवाचा कधीच आश्रय करू नये, जीवाने जडाचा कधीच आश्रय करू नये. जीवाने जीवाचा आश्रय जर केला तर जीवच काय एकादशीच्या तोच अपूर्ण आहे, त्याचा आश्रय करून मी सुखी होईल अशी कल्पना करणं म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र नाही का, आहे की नाही. आणि जड असणारं धन जे कधी थोडंसुद्धा आपल्याला म्हणत नाही की मी तुझ्याबरोबर राहील, तू माझाच आहे, मोठ्या कष्टाने मी तुम्हाला मिळवलेलं आहे, तर मी आता तुला कधीच त्याग करणार नाही. मी जड असूनसुद्धा कुठं पडलो असतो पण तू मला ग्रहण केलं, असं कधी त्या धनाला काही उपकार वाटत नाही. आणि हा मात्र म्हणतो माझा आहे की नाही. मग जडांचा आश्रय केला किंवा जीवाचा आश्रय केला त्या पुरुषाला कधीही भगवत कृपेचा तो अधिकारी होऊ शकत नाही. म्हणून त्याने आश्रय कोणाचा केला पाहिजे, परमात्म्याचाच आश्रय केला पाहिजे. आणि विषय हे परमात्म्याला केला असलं तर त्याने ह्या भक्तीच्या किंवा भक्तिप्रेमाच्या उपासनेच्या गोष्टी करायच्या. नाहीतर काय आहे, त्याचे फक्त भक्त म्हणविता वाटे गोड परी भजन मुद्रा अति अवघड. तुकाराम महाराज सांगतात ना, खरी भजनाचा जो शिक्कामोर्तब ज्याला भक्ती म्हणतात ती गोष्ट अतिशय कठीण आहे. बोलता वाटे सोपे करणी करिता टीर कापे नोहे वैराग्य सोपारे. तुकाराम महाराज म्हणतात मज बोलता न वाटे खरे. या ठिकाणी भक्ती जर म्हटलं, भक्ती हे कठीण शुळावरील पोळी आणि निवडे तो बळी विरळा शुर. कोणता तर हा ज्याचा मय्यासक्त मना हा पार्थ योगम युंजन मदाश्रया. आणि काय असंशय असा जर झाला ना, मग भगवान स्वतः म्हणतात असंशयम समग्रम माम असमग्रम माम. म्हणजे काय आपलं समग्रम माम म्हणजे संपूर्ण माझ्या स्वरूपाला, म्हणजे माझ्या संपूर्ण स्वरूपाला. म्हणजे जर अशी भक्ती उत्कट असेल ना तर ही भक्तीचं जे प्रयोजन आहे त्या भक्तीचं प्रयोजन फक्त जीवाच्या स्वतंत्र बुद्धीनं किंवा मनोमार्गे गेला तो येथे मुकला. या ठिकाणी भक्ती आपल्या प्रयत्नाच्या अधीन या ठिकाणी भक्ती नसून आपलं भक्तीचं फल आपल्या जीवाच्या प्रयत्नाच्या अधीन कधीच नाही. ते कोणाच्या अधीन आहे, भगवंताच्या कृपेच्या अधीन आहे. म्हणून आपल्याला भक्तीचं फल, भक्ती सफल कशाने होते, आपण रात्रंदिवस केलेल्या साधनेने होत नाही. परमात्मा हा प्रयत्न साध्य नाही, तो कृपा साध्य आहे. हे याच्यातून सांगतात की भगवंताची जेव्हा कृपा होईल, कधी कृपा करीशी नेणे मज दिनाचे धावणे म्हणतात. याचा अर्थ ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये भगवत कृपा आपल्यावर होईल त्या दिवशी आपला परमार्थ सफल होईल. परमात्म्याची प्राप्ती ही आपल्या जीवाच्या प्रयत्नाने होत नसते, कारण तो प्रयत्न साध्य नाही, तो आहे कृपा साध्य. हे पण याच्यातून सांगितलं ना, मय्यासक्त मनः पार्थ योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम माम. आणि असा जो भक्त असेल त्याला भगवंताचं केवळ सगुण साकार किंवा सगुण निराकार किंवा निर्गुण निराकार एवढ्याच स्वरूपाचं ज्ञान होत नाही. त्याला समग्रम माम, त्याला त्याच्या संपूर्ण त्याच्या सगुण साकार, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार आणि सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरिविन मन व्यर्थ जाय. त्याला त्या तिन्हीच्या अतीत असणारं गुणातीतत्व, आपलं जे गुणातीतत्व आहे त्याचं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश जे स्वरूप आहे, यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, ते सुद्धा परमात्मा त्याला ब्रह्मज्ञान करून देतो. स्वतः अर्जुनाला भगवान म्हणतात की तू मला समग्रम माम न्यास्यसी, पूर्ण रीतीनं माझं जाणशील. म्हणजे माझं केवळ जसं आपण म्हणतो आपल्या इष्टदेवतेचं स्वरूप आहे, दिसतो हा तैसा नो हे सर्व दिशा व्यापक. परमात्मा हा काय विटेवर उभा आहे तेवढंच त्याचं स्वरूप नाही, तो परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला. तर हे सर्व रूप जे आहे त्याला अर्जुनाला सगुण रूप दाखव म्हणलं तर दाखवलं की नाही. नंतर त्याला मला विश्वरूपाचं दर्शन म्हटलं तर विश्वरूपे दाखवलं की नाही. घाबरला तर त्याला पुन्हा चतुर्भुज रूपातलं दर्शन दिलं का नाही. आणि एवढं देऊन भगवान थांबले का, नाही. त्याला म्हणतात हे नेनसीचं गावंडिया, अंग सांडून छाया आलिंगी तोशिमा. देवाला सहन होत नाही
आपल्या भक्ताला ज्ञान हे परिपूर्ण झालं पाहिजे, म्हणून भगवंताला सहन झालं नाही. त्याला पुढं काय केलं, 12व्या अध्यायापासून ज्ञानयोग, 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून ज्ञानयोग सांगायला सुरुवात केली. आणि भक्ती म्हणजे द्वैतात्मक, जर तू ज्या मनात काही संकल्पना असतील, मी वेगळा आणि देव वेगळा, तर अशी जर संकल्पना असतील तर तुझं माझं ऐक्य कसं आहे हे पुढं ज्ञानकांडामध्ये सांगितलं. म्हणून भगवान म्हणतात यथान्यास्यशी, जेणेकरून तू हे असं चांगलं जाणशील, म्हणजे माझं स्वरूप सत कसं आहे, चित कसं आहे, आनंद कसा आहे, अद्वय कसं आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान तू कसा आहे, हे सगळंच्या सगळं तुला मी यथान्यास्यशी, फक्त आता तच्छृणू, ते तुला ऐक. आता सांगण्याची पद्धती कशी आहे, की सांगण्याची पद्धती अशी आहे की मी तुला आता हे जे ज्ञान सांगणार आहे त्या ज्ञानामध्ये तुला असं वाटेल का निरस ज्ञान सांगायचं, परंतु जे ज्ञान आहे त्या ज्ञान ज्याला आश्रय नाही विषय नाही त्याच्याबद्दल काय बोलता येईल, काहीच बोलता येत नाही. कारण द्वैत अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे, अद्वैत सांगायचं असेल तर द्वैताची भाषा करावी लागेल. म्हणून तुला ज्ञान सांगत असताना ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्य अशेषतः, हे जे तुला ज्ञान सांगणार आहे नुसतं ज्ञान सांगणार नाही, ज्ञानाबरोबर तुम्हाला काय करणार आहे मी विज्ञान सांगणार आहे. आणि ते कसं थोडंसं विज्ञान आणि थोडंसं ज्ञान किंवा शब्दज्ञान किंवा परोक्ष ज्ञान होईल असं सांगणार नाही, अशेषतः परिपूर्ण रीतीनं तुला मी हे ज्ञान सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो आता पुढे येणार ते सगळं ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, ह्या शब्दांचे अर्थ आता फक्त इथं झाले. ज्ञान सांगेल आणि विज्ञान सांगेल. बरेचसे लोक आहे ना आता म्हणतात गीतेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ ज्ञान सांगितलं नाही, विज्ञान. विज्ञान म्हणजे कोणतं म्हणतात, हे भौतिक जे विज्ञान आहे ना, समजा एखादं शरीर विज्ञान, भूगोल विज्ञान, असे आहेतच की नाही त्याच्यामध्ये, किंवा अणुविज्ञान. तर हे विज्ञानाचा शोध घेतला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा गीतेमध्ये भगवंतांनी विज्ञानाला सुद्धा प्राधान्य दिले आणि दोन्हींना सारखं सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही साधता आलं पाहिजे, कारण ज्ञान आणि विज्ञान दोन्ही पण सांगितलेले आहेत असं म्हणतात. तसा एवढ्या संकोचित अर्थाने किंवा एवढा आगळपगळ मोघम अर्थ ह्या ज्ञान आणि विज्ञान शब्दांना माऊलींनी दिलेला नाही. हे शब्द अत्यंत अर्थवाही, वस्तुनिष्ठ आणि अध्यात्मप्रधान अशा प्रकारचे हे शब्द आहेत. म्हणून ते म्हणतात ज्ञानम तेहम सविज्ञानम, हे तुला आता मी जे ज्ञान सांगणार आहे ते विज्ञानाबरोबर सांगणार आहे. याचा अर्थ विज्ञान काय, ज्ञान काय, त्याच्या कक्षा काय हे तुला मी सांगणार आहे आणि हे पूर्णपणे सांगणार आहे. पण खरं कारण काय आहे की विज्ञान सांगितल्याशिवाय तुम्हाला ज्ञान आम्हाला सांगताच येणार नाही. कारण का केवळ जे ज्ञान आहे ते आपलं स्वरूप आहे, ते कोणाला विषय करीत नाही आणि कोणाला विषय होत नाही. म्हणून ते जर तुम्हाला आज बरं ते ज्ञान झाल्याशिवाय जीवाला मुक्ती नाही. म्हणून ज्ञान तर सांगितलं पाहिजे. मग ते सांगण्याचे कारण ती काय रात्री तो श्लोक होता की त्यांनी सांगितलं यदा चर्मवद आकाशम वेष्टयिष्यन्ति मानवाः, जर त्या सगळ्या आकाशाला जर माणसाने कातड्याने मढून काढलं तर मग तदा देवम अविज्ञाय दुःखशांतो भविष्यती. तसं जर माणसाने परमात्म्याला जाणलं नाही, म्हणजे ज्ञान करून आत्मज्ञान करून घेतलं नाही आणि त्याच्या दुःखाची कायमची समाप्ती झाली, असं कधी होईल, जर तुम्ही आकाशाला कातड्याने मढवून दाखवलं तर. दाखवता येईल का कोणाला? नाही. तसं माझ्या जीवनातल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती जर करून घ्यायची झाली तर ह्या ज्ञाना वाचून, आत्मज्ञाना वाचून कशानेच ती होणार शक्य नाही. म्हणून तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते अयनाय, त्या परमात्म्याला जाणलंच, तमेव विदित्वा अतिमृत्युमेती, त्या परमात्म्याला जाणूनच तुम्हाला मृत्यूचं उल्लंघन किंवा संसाराचं उल्लंघन, अतिक्रमण करून तुम्ही शोकातून तरण करू शकता, नाही तर दुसरा कोणताच उपाय नाही. तेव्हा हे जे ज्ञान सांगायचं, पण ह्या ज्ञानाला प्रतिबंधक असणारं जे विज्ञान, त्या विज्ञानाचं स्वरूप सांगितलं, त्याचं मिथ्यात्व सांगितलं, आत्म्याचं सत्यत्व सांगितलं, तर मनुष्याला जीवा आणि ब्रह्म यांचं नित्य असणारं स्वतःसिद्ध ऐक्य त्याचं तुम्हाला ज्ञान करून देता येईल. म्हणून भगवंताला या ठिकाणी उपासनाकांड सुरू झाले. आणि उपासनाकांडामध्ये काय म्हणतात पुन्हा, आताच तुम्ही सांगितलं काय, देव बोलिले एक दुजे नाही. या ठिकाणी भगवान स्वतः, मागच्या श्लोकात कोण म्हणले, मद्गतेन अंतरात्मना,
भगवानच बोलले. पण याचं स्पष्टीकरण होण्यासाठी पुन्हा भगवान बोलले, श्री भगवान उवाच. कारण भगवंताजवळ हे सगळं ऐश्वर आहे. ये हृदयीचे ते हृदयी घातले. या म्हणून भगवान या ठिकाणी पुन्हा अर्जुनाला काय सांगतात, मी तुला आता हे ज्ञानासहित विज्ञान सांगणार आहे, संपूर्ण सांगणार आहे, जेणेकरून विज्ञानाविषयी भ्रम राहणार नाही. हे विज्ञान सत्य नाही, सत नाही, असत नाही, सदसत नाही. ते सदसत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या कसं आहे. आणि मिथ्या पदार्थाचा निवृत्ती झाली की मग काय होईल, उर्वरित राहिलेलं जे अधिष्ठान ब्रह्म तेच तुझा आत्मा आहे असं तुला या ठिकाणी कळेल. अशा प्रकाराने मी तुला सांगणार आहे. पण पहिली गोष्ट काय आहे की आश्रय आणि विषय कोण आहे पहा. जर आश्रय तुझ्या अंतःकरणवृत्तीचा मीच असेल आणि विषयही मीच असेल तर भगवान माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु, पडिये देवभाव पुरवी वासना आणि ते आपणा पाशी न्यावे. भगवान त्याला सगळे काही पुरवतात, परंतु पुरवत असताना खरी त्याची कृतकृत्यता कधी होणार आहे, ज्या वेळेला त्याला आत्मज्ञान होईल तेव्हा. म्हणून म्हणतात की यज ज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. यज ज्ञात्वा, मी तुला जे ज्ञान सांगणार आहे ना ते जर तुला प्राप्त झालं, ज्ञात्वा म्हणजे ज्ञानाला जाणला म्हणजे काय, ज्ञानालाच काय जाणणार म्हणजे ज्ञान प्राप्त केलं तर अन्य ज्ञातव्यम, जगामध्ये तुला काही जाणायला राहिले असं न अवशिष्यते, असं काही राहणार नाही. ते भटकर सर म्हणत असतात काय, आता ते सगळ्या जगामध्ये हे संगणकाचे तज्ज्ञ म्हणून संपूर्ण जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आहेत आणि ते आता सारखी ज्ञानेश्वरीचं चिंतन करतात. ते फक्त म्हणतात माझ्या जीवनातली एवढीच हळहळ राहिली की ज्ञानेश्वरी माझ्या जीवनात उशीर आली. आता त्याच्याबद्दल म्हणजे उशीर आली याची त्यांना हळहळ राहिली म्हणजे त्यांना काय वाटत असेल त्यांच्या अंतःकरणाला माहीत आहे की नाही. पण बहुतेक त्यांना असंच वाटत असेल, जर ही ज्ञानेश्वरी अगोदर आली असती तर मी ह्या संशोधनाच्या भानगडीतच पडलो नसतो. ऐके नाही, हे विज्ञानातलं संशोधन आहे, ऐके नाही, मिथ्या हे काय कृतकृत्यता करणार आहे का. ते त्या आताही जेवढे जेवढे संगणकाचे हे ना ते आपले ते वरून पवन पहा तुम्ही, कधी शनिवार रविवार असलं तर ते म्हणतात की आम्हाला थोडासा अभ्यास करायचा. अरे अभ्यास करून तुम्ही डिग्री 10 वर्ष झाले केलेली, आता कशाला तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. कारण ते शास्त्रच असं आहे की नवीन नवीन माहिती करावी लागते, ज्याच्यात नवीन नवीन सारखं ते शास्त्रात नवीन संशोधन होत राहतं, त्याचा अभ्यास करायचा म्हणजे आयुष्यभर विद्यार्थी राहायचं. पूर्ण कधी व्हायचं, कधीच व्हायचं नाही. ते शास्त्रच काय आहे, अपूर्ण आहे त्याच्या ठिकाणी. तसं हे जे आहे ना, बरेच लोक म्हणतात काय आहे तेच त्याची दररोज समजा त्याच आपण दररोज म्हणणाऱ्या वेळा काय त्याच विषय कोणता आहे तोच आहे, ऐके नाही. बरं कळायचं काय राहिलं आहे का त्याचं नाही, आणि तरीच गोळू पुन्हा तेच करायचं. यात स्वामी महाराज म्हणायचे अरे ज्याच्यात नित्य नवीन असतं ना, नित्य नवीन असतं ती माया असते, आहे की नाही. मायेचं जे चिंतन आहे त्यात नवीन नवीन आहे. ती नित्य देवी तैसा हरू म्हणे नेहमी जे देविका जैसे स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. या ठिकाणी ह्या तत्वाला नित्य नूतन पाहणं वेगळं आहे आणि माया कार्याला नित्य नूतन पाहणं काय आहे वेगळं आहे. त्याच्यात पुरुषार्थ नाही, त्याच्यात हानी आहे. आणि हा विचार हे तत्चिंतनम तत्कथनम, कारण याच्यामध्ये बदल होत नाही. आणि हे एकदा जाणलं ना मग काय ज्ञातव्यम न अवशिष्यते. त्याला या लोकात, या मृत्यू लोकात, ह्या मनुष्य जन्मामध्ये मला काही जाणायचे असं त्याला काहीच राहत नाही. म्हणून म्हणतात यज्ञात्वा न भूया म्हणजे पुन्हा आणखी अजून काही जाणायचे असं काही त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. हे रमण महर्षी सगळ्या जगातले शास्त्रज्ञ, श्रीमंत, उद्योजक सगळे त्यांच्या पायाच्या जवळ बसत होते. आणि कशासाठी बसत होते, आणि यांना 60 वर्ष यांनी फक्त एकच आत्म्याचं अनुसंधान केलं होतं, परंतु त्यांची तृप्ती झालेली होती, आहे की नाही. आत्मानुसंधान करता करता त्यांची तृप्ती झालेली होती, त्यांना सत्याचा अनुभूती आलेली होती. आणि हे बाकीचे जे नित्य नूतन धन अर्जन करणारे, संशोधन करणारे, शोध लावणारे, त्यांच्या मनामध्ये काही अंतःकरणामध्ये नैराश्य, पोकळी, काहीतरी जीवनातलं वैगुण्य याची जाणीव आहे. त्यामुळे त्या सगळ्या लोकांना सुखाचा शोध घेण्यासाठी कुठं जावं लागतं, त्यांच्याच पायाजवळ जावं लागतं. आणि एकदा त्यांच्या पायाजवळ गेल्यावर मग ते काय म्हणतात, हे आमच्या आयुष्याचा वेळा फुकट गेला, हे जर रमण महर्षी आम्हाला अगोदर भेटले असते तर बरं झालं असतं. आता त्यांच्या दर्शनाने काय झालं, ज्ञातव्यम न अवशिष्यते, काहीच राहत नाही. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. इतरही ठिकाणी आपण तत्त्वज्ञानाचं चिंतन करतो
परंतु गीतेला अनुसरणारं जे तत्व म्हणजे गीतेच्या अनुषंगाने जेव्हा तत्त्वज्ञानाचा विचार होतो त्या विचारात हा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्या जीवनामध्ये आता महाराजांनी सांगितलं ना, ज्याला सगुण साक्षात्कार झाला आहे तो खरा तत्त्वज्ञानाचा अधिकारी आहे. आणि ज्या पुरुषाला आपल्या जीवनामध्ये भगवत भक्ती घडते त्यालाच खऱ्या अर्थाने तत्त्वज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो. त्याला तत्त्वज्ञान लवकर फलद्रूप होतं, त्याला कृतकृत्यता लवकर प्राप्त होते. आणि हे जे अकृतोपास्ती पुरुष असतात यांना सारखं जीवनामध्ये काय होतं, चढउतार होतात. कितीतरी वेळेला ते जे ज्ञान आहे ना तो हिसाब तो बराबर आहे, छोकरा डुबता आहे असं त्यांचं होतं की त्यावेळेला, कारण का उपासना केलेली नाही. म्हणून या ठिकाणी हा उपासना कांडाच्या अध्यायामध्ये हे श्लोक हे पण आपल्याला सांगतात की नाही, हे जर ज्ञातव्य तुम्हाला नाही, प्राप्तव्य नाही, कर्तव्य नाही, अशी स्थिती ज्ञानानेच प्राप्त होते. पण ही झालेली स्थिती जी आहे तिचा योग झाल्यानंतर तिचा क्षेम जर व्हायचा असेल, तिचं संरक्षण व्हायचं असेल तर ज्या पुरुषाने आपल्या इकडं तर असे आपले काही दर्शनकार आहे भक्ती सिद्धांताचे, भक्ती सिद्धांताला अनुसरणारे रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, हे तर असं म्हणतात. आपल्या बघा वेदांतात पूर्वपक्षाचं खंडन करताना कधी कधी येतं, ज्ञान झालं तरी ते ज्ञान टिकवण्यासाठी तुम्हाला कर्म किंवा उपासना केली पाहिजे. हा एक आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमधलाच एक पक्ष आहे ना. तर त्यांचं उदाहरण काय, ते सरळ सांगतात, भांडं खूप चांगलं घासून ठेवलं आणि ते घरामध्ये ठेवलं आहे की नाही, आणि तुम्ही महिन्याभराने आले तर लगेच तुम्ही घेणार ताटामध्ये आणि लगेच त्याच्यामध्ये भाजी भाकरी खाणार आहे का? कारण का फार दिवस झालं की त्याला धूळ पडते. ते दररोज घासण्यात असलं पाहिजे. आपण म्हणतो त्याला काय म्हणतात, जे आपलं नॉलेज कसं पाहिजे म्हणतात, काय करंट, काय अपडेट म्हणजे आता काय चालू आहे ते पाहिजे आहे की नाही. तसं आपल्याला जे काही हे जे भांडं आहे हे दररोज घासलं तर ते भांडं चकाकीत राहतं. तसं ज्ञान जे आहे ना, हे ज्ञानालाही जर कर्म किंवा उपासना जी शास्त्र विहित अशा प्रकारची नसेल तर त्या ठिकाणी अंतःकरण तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किरण आहे आण परी त्याची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. वाघिणीच्या आता आपण चिंतन करीतच होतो 2-3 दिवस, वाघिणीचं दूध कुठं राहतं, सोन्याच्या भांड्यात राहतं. तसं शुद्ध अंतःकरणातच राहील की नाही, आणि चित्तशे शुद्ध हे कर्म आहे की नाही, मग ते कर्म तुम्ही कायम केले पाहिजे असं ते सांगतात. आता वेदांत सिद्धांतामध्ये त्याचं आपण खंडन करतो आहे की नाही, खंडन करतो. हे झालं शब्दाने खंडन, हे झालं बौद्धिक पातळीवरून आपल्याला त्याचं केलेलं खंडन. पण आपल्या जेव्हा अनुभव येतो तेव्हा आपल्याला जो मी ब्रह्म आहे म्हणतो तो थोड्याशा प्रसंगात सुद्धा जर त्याच्या अंतःकरणामध्ये चळढळ होत असेल तर त्यांनी ज्ञानाचं फल काय भोगलं आहे की नाही. म्हणून शास्त्रकारांनी याच्यासाठी त्याचे हे पक्ष धरले असतील ना, आहे की नाही. ही सुद्धा गोष्ट आहे. उलट एखाद्याचा अधिकार पाहून त्याला तसं सांगितलं तरी हरकत नाही. इकडं तुम्ही नुसतं सिद्धांत आणि अपसिद्धांतच घेऊन बसले तर एखाद्याची हानी होऊन जाईल ना. त्याच्यापेक्षा त्याचा अधिकार आजमावून त्याला अधिकार तैसा करू उपदेश. आणि इथं जर अगदी विशुद्ध स्वरूपात गीतेचं तत्त्वज्ञान जर पाहिजे असेल तर गीतेने सांगितलेली उपासना या अशा पद्धतीची असेल, आश्रय आणि विषय परमात्म्याला केलेलं, तर परमात्म्यालाच हे असं आवडत नाही किंवा भावत नाही परमात्म्याला की माझ्या भक्त अज्ञानी राहावा. म्हणून त्याला ज्ञान सांगतात, विज्ञान सांगतात. आणि केवळ ज्ञान विज्ञान नाही सांगत, त्याच्याबरोबर हे विज्ञान ज्या अज्ञानाचं कार्य आहे ते अज्ञानाचं स्वरूप पण इथं सांगतात. आणि स्वतः कोण सांगतात, भगवान होऊन सांगतात. अर्जुनाचा प्रश्न होता, त्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर पुढं त्यांनी प्रश्नाचं बीज निर्माण केलं. अर्जुनाने विचारलं नाही की देवा तू म्हणतो का मद्गतेनं, तुझं काय स्वरूप आहे विचारलं नाही. अंतरात्मना मद्गतेनं, कसं काय अंतरात्मा तुझ्या ठिकाणी स्थापन करायचं ते पण विचारलं नाही. न सांगता भगवान त्याला त्याच्या प्रश्नाला उत्तर देतात. रामसुखदासजी सारखं सांगतात की भगवंताला अर्जुनाबद्दल असणारं जे प्रेम आहे ना, ते प्रेमच त्याला ज्ञान सांगण्यासाठी भगवंताला प्रेरित करतं. अर्जुनाची असणारी जी भक्ती, त्या भक्तीच्या ऋणानेच तो इतका भगवान उपकृत झालेला आहे की त्याला ते सांगितल्याशिवाय राह होतच नाही. म्हणून पुन्हा श्री भगवान वाच. आता मागं कोण बोललं होतं, अर्जुनाने विचारलं आयती श्रद्धयोपेतो, 3 श्लोकामध्ये विचारलं आहे की नाही. आणि श्री भगवान वाच, भगवंताने उत्तर दिलंच आहे. आणि पुन्हा काही लोक म्हणतात हे श्री भगवानच चालू आहे, मग हे श्री भगवान वाच कशाला. हे भगवान वाच हे सांगतं का न विचारता सुद्धा भगवान सांगत असतो. का कोणाला सांगत असतो, आपल्या भक्ताला सांगत असतो आहे की नाही. त्या भक्त कल्याणासाठी परमात्मा असं आहे.
कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नवा घेता पंढरी कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता असा तो परमात्मा आहे.